सो हे यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आहे की नाही मस्त मी मम्मीला माझ्या फेवरेट भाजी करायला लावलेली आहे. फेवरेट म्हणजे मला ही भाजी पण खूप आवडते. पप्पांना आम्ही खूप चावणी खातो सर्वजण ही भाजी. म्हणजेच की हे बाई मसाल्याचा रस्सा आहे. आणखीन आता मम्मी एका आहे की ते करणार तर बाई मस्त ही आयत्याची भाजी होते. आणखीन तो आयता आहे की नाही तसा म्हणजे आयता म्हणजे जो चिला करते मम्मी बेसनाचा, आणि तो तसा पण खायला खूप मस्त लागते. तर मस्तपैकी एन्जॉय करतो या चिल्याची भाजी होते. आणखीन त्यात मस्तपैकी थोडंसं गूळ किंवा मी चिंच टाकते तर तिने आणखीन फ्लेवर येतो आपल्या भाजीला. आणखीन वरण चिटला आपला कढीपत्ता आहेच मस्तपैकी. तर मित्रांनो, आता मी दुकानातनं वर आलो. आणखीन तुम्हाला म्हटलं होतं माझी आजची फेवरेट भाजी. तर हे बघा मस्तपैकी ही आयत्याची भाजी आहे. याच्यात मी आयते तळून टाकले आहे. मस्तपैकी कांद्यात मीठ आणि निंबू टाकून रेडी केलेलं आहे. आणखीन ही लुंजी आहे बाई कैरीची, मस्त गावरान गुळातली आपली गोड असते ही. आणखीन काकडी आहे. तर चला आता मी माझं जेवण एन्जॉय करतो. तर भाई मित्रांनो, फायनली एवढ्या दिवसानंतर आपलं सेंटरिंगचं काम झालेलं आहे. आणि इकडे हे काका लोहा ठोकत आहे मस्तपैकी. आणि मग बस काही दिवसात आपला स्लॅब पण होणार. बघा किती मस्त भाई लोहा बनत आहे काका. तर मित्रांनो, आता आहे की नाही खूप वेळ झाला आम्ही भाड्याला भेटून पण आलो. आणखीन पप्पा मार्केटमधनं आणले. पप्पांनी सामान पण आणलेलं आहे. केळं, आणखीन अंगूर, आणखीन सांबार, शिवई, गुलाब, साधे फुलं. आणखीन मम्मीला रिक्वेस्ट सुरू आहे की खिचडी कर भाई. आणि मम्मी मुलाला खूप खिचडी खातात, एवढं तडतड करू राहिला कल्याण दिदी. मी आता खिचडीसाठी मम्मीने बेसन पण आणलेलं आहे, आपलं सॉरी दही आणलेलं आहे. तर दह्याचं बेसन होऊन देणार, नाही तर मग खिचडी खिचडी खिचडी. तर मित्रांनो, आज आहे की नाही आपल्या फरमाईशीवर मी ब्लॉगिंगमध्ये म्हटल्याबद्दल हे बघा माझी मम्मी रागामध्ये राग मम्मी इकडे बाय. मित्रांनो, तुम्हाला ब्लॅक दिसत असणार कारण की लाईन गेलेली आहे. आणि आता मम्मीला खिचडीच करणे कारण की उन्हा आपलं थँक्यू दे तर आता टॉर्च मारत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे लाईन गेल्यावर तर खिचडी करणंच आहे मम्मीला कारण की दिसत काही नाही. चला आता डायरेक्ट खिचडी खाणं. आपली खिचडी बनलेली आहे आणि ते पण खिचडी बनली. आणखीन लाईट आली तेव्हा मस्तपैकी खिचडी बनली. आणखीन बेसन आहे दह्याचं आणि कांदा आणि इकडे तारक मेहता बाई. तर चला आता जेवण एन्जॉय करतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि बाई प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.